भर उन्हात बसली धरून सावने गुर, वा नाही चिंता त्यांची तिन्ही सांज पातुर. चला दोघ मिळूनी चढू टेकडीवर, अन चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद. अंजाळी मंदी पिकली करवंद. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानचे कार्यक्रम माझ्याकडे असे आपोआप आले. हृदय शार्ट्सचे कार्यक्रम माझ्याकडे आले आणि त्या मंचावरती मला लताबाईंचं दर्शन घडलं. तारुण्य तुझ्या हृदयाचे असेच बहरत राहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो. हा कंठ तुझा आलबेला, हा रंग तुझा मतवाला, तलवार तुझ्या गीतांची बिजलीसम तळपत राहो. अशाच आहेत ना त्या स्वर ऐश्वर्य आहे. त्या दिमाखदार या शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही पण दिसतो जेव्हा आपण आशाबाई सो स्वीट. परदेशात मी माझे एकपात्री केले, संगीताचे कार्यक्रम केले, मुलाखतींचे केले, पण त्याच्यामध्ये मला सुनील गावस्करांसारख्या माणसाची मुलाखत घ्यायला मिळाली. ह्याच्यापेक्षा आणखी काय हवं. तर दुर्दैवानं आपले संरक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळ नसायचा, म्हणून ते पुस्तक त्यांच्या हयातीत नाही आलं, पण ते गेल्यानंतर ते पुस्तक आलं. आणि मला असं वाटलं की त्या पुस्तकातून मला आवडलेला भावलेला हा राजकीय नेता माणूस म्हणून कसा आहे. B.R. चोप्रा नावाच्या हिमालयानं मला त्यांचं ऑफिस, त्यांचा रेकॉर्डिंग स्टुडिओ, त्यांचं एडिटिंग टेबल आणि जिथे ते लोक शूटिंग करत होते ते सगळं मोकळं करून हमारी मंगला. आणि आता कोणालाही माहीत नसलेली गोष्ट सांगते, ज्यावेळेला ते अखेरचे क्षण मोजत होते त्यावेळी मी त्यांना बघायला गेले, कारण पापाजीनं बघितल्याशिवाय मला जमलंच नसतं. त्यावेळेला त्यांना कोणीतरी विचारलं की आपने पहचाना, हा ही हमारी मंगला. मला असं वाटतं केवढं मोठं बक्षीस आहे मला. क्या हिमालया एवढ्या निर्माता निर्देशक असलेल्या माणसानं शेवटपर्यंत माझं नातं जपून ठेवलं. नमस्कार, मी मंगला खाडीलकर. आज कांचन अधिकारी यांच्या बातो बातो में या कार्यक्रमामध्ये आणि त्यांच्या स्टुडिओमध्ये आमच्या गप्पा खूप मस्त रंगल्या. तुम्ही हा कार्यक्रम नक्की पाहायला हवा. बातो बातो में कांचन अधिकारी यांच्यासोबत गप्पांच्या या कार्यक्रमाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. नमस्कार. नमस्कार, मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, गेली 45 वर्ष उत्कृष्ट निवेदनकार म्हणून ज्यांचा गौरव संबंध महाराष्ट्रानं केलेला आहे, रंगमंच म्हणू नका, दूरदर्शन म्हणू नका, रेडिओ म्हणू नका, सगळ्या क्षेत्रामध्ये लीलया वावरणारी अतिशय सुरेख देखणी अशी मंगला आज आपल्याकडे आलेली आहे. मंगला, तुझं मनपूर्वक स्वागत करते मी. मला पहिल्यांदा तुझ्या बातो बातो में यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून शुभेच्छा द्यायचे. थँक्यू. काय सुंदर वाटतंय तुझ्याशी गप्पा मारायला. बोल. मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे 45 वर्ष, सच अ ह्यूज बिग स्पॅन. सुरुवात कुठून कशी झाली? माझी सुरुवात आकाशवाणीपासून झाली आहे. ते माझं अंगण आहे. मी 5वी 6वीत असताना आणि वसईला राहत असताना मी आकाशवाणीच्या कार्यक्रमासाठी मरीन लाईन्सला यायचे आणि खूप अनुभव मिळाला. पण तसं म्हणजे एंट्री कशी झाली? कारण अगदी सहज, स्वाभाविक, त्यात काही मोठं नाही. कुठला आई अभिनेत्री, वडील गायक, त्याच्यामुळे कलांची आवड घरामध्ये. आपल्यात सुद्धा काहीतरी लिहावं, काहीतरी बोलावं अशी एक उर्मी होती. ती उर्मी जागी आईने केली. आणि मग किलबिल सारखा कार्यक्रम असायचा, त्या कार्यक्रमामध्ये मुलांना बोलवलं जायचं. तसं मी काहीतरी पाठवलं, ते पास झालं आणि ती कविता वाचायला म्हणून मला बोलवलं गेलं. तेव्हापासून करत होते? हो. आणि मला आई त्याच्यासाठी प्रवृत्त करायची, विषय द्यायची, त्यावर लिहायला सांगायची, वाचायला सांगायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिहिल्यानंतर केवळ दुरुस्त करायची, फक्त दुरुस्त. म्हणजे तिनं स्वतः लिहून दिलं असं नाही. आणि तिच्यासमोर ते गणागणा वाचायचं, बोलायचं. त्यानंतर मला असं वाटतं की निवेदनाचं पहिलं सूत्र तिकडंच मिळालं की ते वाचायचं नसतंच. ही गोष्ट आई तुला इतकी वर्ष ओळखते, पण हे मला आत्ताला पहिल्यांदा कळतंय. म्हणजे इतक्या बालपणापासून तू लिखाणकाम पण केलंस, निवेदन पण केलंस, आणि एकी साईडले निवेदन म्हणजे तेव्हा ते अभिनय पण होता त्याच्यात. आणि त्याला असं वेगळं निवेदन नव्हतं ग. म्हणजे आता तुम्ही तुमची कविता सादर करा आणि तुमच्या मागून जो कोणी गाणं म्हणणार आहे किंवा जो कोणी कथा वाचणार आहे तर त्याचं नाव तुम्ही सांगा.
तुमचेच सगळे दोस्त मंडळी कार्यक्रम ऐकतायत ना, तर हे जे सूत्र असतं ना आपल्याला, हा ते सूत्र तिकडे मिळतं. वा की ते नुसतं वाचन नाहीच आहे, ते बोलणंच आहे. तुला इतक्या ह्याच्यावरती नेलं, त्या आईचं नाव, तिच्यावर थोडी बॅकग्राऊंड आम्हाला कळली तर बरं वाटेल. रजनी राव, अच्छा माझे वडील भालचंद्र राव, ते गायक, अच्छा. आणि आई लग्नाच्या बेडीमधली यामिनी, ओ अशी त्यांची ओळख झाली. मग कलावंत वनाची 2 माणसं एकत्र आली. वसईसारखं निसर्गरम्य गाव त्यांना आवडलं. इथं आपण राहू शकू, इथं आपला गुजारा होईल, म्हणजे निर्वाह होईल, असं त्यांना वाटलं. म्हणून ते लोक वसईला आले. त्यामुळे झालं काय की बालपणीच मला एक अत्यंत निसर्गरम्य संस्कारित गाव मिळालं, अतिशय सुंदर शाळा मिळाली, गुरुजन मिळाले, नाट्य क्षेत्रातल्या दिग्गजांना बघता आलं, आणि आपण काहीतरी करतोय याचं एक समाधान असतं ना, तो एक किडा येस जो असा वळवळायला लागतो आपल्या मनामध्ये, येस. तो लहानपणापासून असा खरं सांगू तर असा उद्गुल्या करत गेला, आणि सगळं प्रवाहात पडावं आणि आपण पुढे पुढे जात राहावं, तितकं सहज सगळं झालं. जसं मी तुझ्या इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं तसं उत्कृष्ट निवेदन आणि खरंच मनापासून सांगते. मी पण अँकरिंग करते तेव्हा पण आपण दोघी अभ्यास करतेस. नाही, आपण दोघी अभ्यासू आहोत. आजकालचं मी बघते ना, तर बिना अभ्यासाचं जे लोक उभे राहतात, हो. तर इव्हन तू लोकांना शिकवतेस पण, तर अँकरिंग कसं करावं याबद्दलची तुझी मतं काय आहे? कला जी आहे ती परभृत कला असते. म्हणजे कोणीतरी गायन सादर करतं, कोणीतरी कुठला तरी कार्यक्रम सादर करत असतो, कोणीतरी स्वतःच्या अंगात असलेल्या कलेचं प्रदर्शन करत असतो, किंवा कुणाची तरी ओळख करून देणं, कुणाला तरी त्यात सहभागी करून घेणं, अशा विविध अंगाने तुम्ही बोलत असता, संवाद साधत असता. त्यामुळे तुम्हाला पहिली ही एक जाणीव असली पाहिजे की निवेदन ही एक परभृत कला आहे. पण त्या परभृत कलेला तुम्ही तुमच्या बळावरती, तुमच्या अभ्यासावरती, चिंतनावरती आणि तुमच्या सादरीकरणावरती तुम्ही काय करू शकता, लोकांच्या मनात ठसवू शकता. त्यामुळे संवाद हे अत्यंत महत्त्वाचं आणि प्रभावी माध्यम आहे. पण तो कसा साधायचा, किती साधायचा, स्वतःला किती वेळ द्यायचा, आणि कार्यक्रम पेश कसा करायचा. मी तुलाच म्हणते ना, मी नेहमी म्हणते की गाण्याचे कार्यक्रम असले आणि मंगलासमोर असेल तर गाण्याचा कार्यक्रम हमखास हिट आहे. आणि तू तर म्हणजे अगदी अनिल मोहिले, दाते, त्याच्यात लताबाई, अक्का मंगेशकर खानदान, हे सगळं कसं काय म्हणजे? हे सहज मिळत गेलं ग. म्हणजे MA झाले, दूरदर्शनचा कार्यक्रम मिळत गेले, आकाशवाणी हे अंगण होतं, त्यात मी बागडत होतेच. तिथून दूरदर्शनमध्ये आधी परक वाटणारं असं ते क्षेत्र, हळूहळू कार्यक्रम करताना असं कळायला लागलं की हे चौकटीचं सुंदर माध्यम आहे. ही चौकट कशी वापरायची हे तुम्हाला दिग्दर्शक सांगतो, पण शेवटी ती वापरणं आणि जे तुम्हाला दिसत नाहीये त्यांच्या मनामध्ये तुमचं स्थान निर्माण करणं हे तुमचं कौशल्य आहे. तेव्हा तुमच्याकडे पहिल्यांदा विश्वासार्हता पाहिजे, तुमच्याकडे मटेरियल पाहिजे. प्रत्येक वेळेला तुम्ही तेच बोलाल, प्रत्येक वेळेला तेच सांगाल, गाणं तेच असेल, तुम्ही त्याच नसता, किंवा तुमचं बोलणं तेच असेल असं नाही. त्यामुळे तुम्हाला ते वेगवेगळे रंग स्वीकारता आले पाहिजेत आणि देता आले पाहिजे. आणि तुला गाण्याचं इतकं सुंदर नॉलेज आहे बेसिकली. नाही, ते मिळवलं मी. अच्छा, ते मिळवलं कारण वडिलांच्याकडनं गाण्याचे काही धडे वगैरे? वडिलांकडनं गाण्याचे धडे नाही, पण तो एक षड्जपंचम संवाद असतो ना. नाही, पण तुला मी एक गाणं म्हणायला लावणार आहे, कारण मी अगं आज काय नाही मी ऐकलेलं आहे तुझं प्रकाशनांच्या आपल्या कार्यक्रमांमध्ये. तू नेहमी नाही असं ते आपलं सहन नाही, तू लावणे अगदी ठसकेबाज गातेस, मला माहितीये. तुला खरं सांगू का, माझ्या वडिलांची इच्छा नव्हती मी गाणं करावं म्हणून, आणि अभ्यासात मी चांगली हुशार होते. त्यामुळे ते नेहमी म्हणायचे, अगं गाणाऱ्याला फार कष्ट लागतात बरं का, तेव्हा तू गाणं नको करू. ऍक्च्युली तेव्हा ना इतके अव्हेन्यूज ओपन नव्हते. आणि माझे वडील ना शापित यक्ष म्हणतो ना, शापित गंधर्व म्हणतो, त्याच प्रकारात मोडतात. म्हणजे त्या माणसाला ना धड पैसा कमवता आला, त्या माणसाला स्वतःचं नाव करता आलं नाही विचारायला, पण त्यांनी काम मात्र भरपूर करून ठेवलं आयुष्यामध्ये. म्हणजे माझ्या गावी, मी मंगळूरकडची आहे, त्यामुळे त्या सगळ्या दक्षिण कर्नाटक विभागामध्ये माझ्या वडिलांनी कन्नड अभंगांचे मराठी रूपांतर, मराठी अभंगांची कन्नड रूपांतरं करून आपले शिष्य वर्ग केवढा निर्माण केला, गीत रामायण शिकवलं. त्यामुळे गाणं, गाण्याचा आनंद देणं आणि घेणं हे इतकं महत्वाचं असतं. सूर कळणं, लय कळणं, हे सगळं त्यांनी शिकवून एक सुंदर असा शिष्यवर्ग निर्माण. यू आर नॉलेज्ड पर्सन अबाउट गाणं, याबद्दल मी निर्विवादपणे म्हणू शकते. कारण तू माझ्या इथे कार्यक्रम अँकर केलेले
आणि आय ऑलवेज यूज टू से काय गाण्याचं अँकरिंग आहे मंगला खाडीलकर, दुसरं कोणी नाही पाहिजे असं म्हणून मी एक बोलून निघून जायचे. सो दे नो, एकदा मॅडमने सांगितलंय मंगला पाहिजे म्हणजे मंगला पाहिजे. तुला लावणीच हवी का? हो. आता काय हवी. बरं उन्हात बसले धरून सावने गुर, नाही चिंता त्यांची तिन्ही सांज पातुर, चला दोख मिळूनी चढू टेकडीवर, अन चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद, अंजाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद. वा वा जे वा पण वा. चुकती माझी, पण अचानक सांगितलं ना, एवढं झालं. छे 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 एवढं खूप आहे, खूप सुंदर होतं हे, मस्तच होतं. तुला स्वतःला कधी असं गाण्याचा कार्यक्रम करावेसे वाटले नाही का बे? स्वतः इतकी सुंदर गातेस तू. तेवढा वेळ मिळाला नाही असं मला वाटतं. मला गाणं मनापासून आवडतं. हा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला व्यासपीठावर एखादी व्यक्ती गाणं सादर करत असते तेव्हा पाहिलेल्या पावसात माणसाचं मन जसं भिजतं ना, वा. तसं ते सुरांमध्ये माझं मन भिजत असतं. संपूर्ण गाण्यामध्ये मी स्वतःला बुडवून टाकलेलं असतं. मी असं नाही करत की आता पुढे काय बोलायचंय त्याचा विचार माझा आधी झालेला आहे. तो माझा स्विच ऑन स्विच ऑफ जे काही आहे ते करते, पण त्या गाण्यात मी त्यावेळेला पूर्ण असते. आणि माझ्या सुदैवाने मला बरीच गाणी ही ओरिजिनल म्हणजे मूळ गाणी मूळ गायकांबरोबर मी अनेक वेळा सादर केलेल्या कार्यक्रमामध्ये मी कार्यक्रमात सादर आता केली. अरुण दाते असतील, अगदी माणिकबाई आहे, आता माणिकबाईंची लावणी आहे ही. मला तो एक एक्सपिरियन्स ऐकायला खूपच आवडेल. म्हणजे काय म्हणायचं आता, गान सम्राज्ञी पण म्हणजे ती किती पदव्या द्याल तेवढे थोडे, कारण का लाईक त्यांनी माझ्या एका सिरियलसाठी पण गाणं गायलेलं आहे. आणि आय वॉज लाईक स्पेल बाउंड वेन शी वॉज स्विंगिंग. असं झालं मला, म्हणजे अक्षरशः सरस्वती अशा समोर आपल्या साक्षात उभी आहे असं, म्हणजे खरोखरी पहिल्यांदा मला असं वाटलं. सो व्हॉट अबाउट यू? दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानचे कार्यक्रम माझ्याकडे असे आपोआप आले. हृदय शार्ट्सचे कार्यक्रम माझ्याकडे आले आणि त्या मंचावरती मला लताबाईंचं दर्शन घडलं. या देवी सर्व राष्ट्रेषु स्वररूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. हे माझ्या मनात उमटलेले पहिले उद्गार आहेत. क्या बात आहे. एक अत्यंत साध्या अशा मूर्तीला आपण समोर बघतो आणि त्यावेळेला तुम्ही मंचावर आधिपत्य करता अशी भावना त्या तुमच्या मनात निर्माण करू शकतात. म्हणजे त्या असं तुमच्यासमोर उभ्या राहतात आणि विचारतात कोणाचा सत्कार करू आत्ता. तेव्हा असं वाटतं अरे स्वरांच्या माध्यमातून त्रिभुवनावर ज्या बाईनं राज्य गाजवलं त्या मला असं विचारतायत. म्हणजे पहिल्यांदा त्यांना मला उत्तरच देता आलं. लताबाईंबरोबर अनेक भावनांचे काय म्हणूया प्रवाह मी अनुभवलेले. म्हणजे त्यांच्यापासून मी नेहमी एका अंतरावर राहिले. मला असं कधी वाटलं नाही की आपण म्हणजे एक सीमारेषा ओलांडावी. पण अनेकदा VVIP रूममध्ये आम्ही दोघी एकत्र बसलेलो असायचो. कार्यक्रम करून आल्यानंतर त्याविषयी किंवा पुढच्या कार्यक्रमाविषयी बोलणं, बाकीच चौकशी करणं, कधी माझी साडी आवडली तर त्याचं कौतुक करणं, त्याचे फोटो काढणं, त्यानंतर मला काहीतरी आठवण झाली म्हणून काहीतरी दाखवणं, एखादा स्वतःचा फोटो काढून तो आपल्या पर्समधनं किंवा डायरीमधनं काढून दाखवणं, किंवा आपली एखादी जुनी डायरीसुद्धा त्यांनी मला काढून दाखवणं, हे सगळं मला असं वाटतं की माझ्या सर्वसामान्य जीवनाला मिळालेलं चांदण आहे अक्षरशः. आणि म्हणून मी माझं सर्वसामान्यपण विसरले नाही. आणि मला फक्त एवढंच वाटलं की देवानं जर असं आपल्याला सांगितलं की आता एवढा वेळ तुला माझ्या संगतीत राहायचं आहे तर तुम्ही काय कराल, तर तशा भक्तीनं मी ते सगळे कार्यक्रम केले. वा. आणि मी अंतर ठेवलं. मी प्रभुकुंजवर गेले तरी देखील अंतर ठेवलं, कारण मला असं वाटतं की एक आदराचं अंतर आपल्यामध्ये असलंच पाहिजे. पण त्यांची शिस्तप्रियता, त्यांची प्रत्येक कार्यक्रमाविषयीची आत्मीयता, त्यांचं अगदी वेळेवर कार्यक्रम सुरू होण्यासाठी असलेला त्यांचा आग्रह, आपल्यापेक्षा कितीतरी छोट्या कलाकाराबरोबर त्यांचं सन्मानानं त्या कलाकाराला वागवणं आणि मोठ्या कलाकाराविषयी अतिशय आदरानं बोलताना तो कलाकार सुद्धा असा इतका संकोचून जायचं की कोण माझ्याविषयी बोलताय, लताबाई. त्यामुळे आपल्या सोबतच्या माणसाला घेऊन त्याला कसं न्यायचं हे त्यांना कळतं. अर्थात मनस्वी आहेत, मनस्वी होत्या त्या, बघ त्यांना
होत्या म्हणता येत नाही आपल्याला. आय नो या जी अक्षरशः पण आठवते. त्या अनेक गोष्टी त्यांना आठवल्या की त्यांना असं वाटायचं की हे उपयोग करेल त्याचा. त्यामुळे त्या मला सांगायच्या आणि मला ते माझ्या जीवनात लकी टू हॅव दोज क्षण. पण ते त्याचं जे सगळं श्रेय भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकरांना आहे, अनिल मोहिलेंना आहे, हृदय शार्ट्सला आहे. हो त्यामुळे त्या मंडळींनी मला कार्यक्रम दिले आणि मला हे मिळालं. आशाबाईंचं तसंच आहे. त्या स्वर ऐश्वर्य आहे. अक्षरशः दिमाखदार या शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही पण दिसतो जेव्हा आपण आशाबाईंना. सो स्वीट सो स्वीट. तो जो एक दिमाग आहे ना, स्वर गर्वितेचा दिमाग आहे. आणि त्याबरोबर त्यांच्याकडे त्या स्वराचा काय म्हणूया, त्या स्वराचं सोनं पेळणारं व्यक्तिमत्व आहे. आणि ते व्यक्तिमत्व त्यांच्या त्या हिऱ्याच्या कुड्या, त्याच्यानंतर त्यांचं त्या साडीबरोबर ब्रेसलेट केलेलं, त्यांचं ते ब्रेसलेट आणि मग हात असं हलवतात त्या ब्रेसलेटनं असं वाऱ्यावरती हलणं. असं वाटायला लागतं की काय आमच्या मनातलं सगळं सुरेश भटांनाच कळलं नाही. तारुण्य तुझ्या हृदयाचे असेच बहरत राहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो, हा कंठ तुझा आलबेला, हा रंग तुझा मतवाला, तलवार तुझ्या गीतांची बिजलीसम तळपत राहो. अशाच आहेत ना त्या त्यांचं वर्णन करते आणि मी तुझ्याकडे अशी बघत राहिलेली आहे की एकच डोळ्यात दिसतात ते आपल्या. नाही कसं आहे माहितीये का, आता ह्या सगळ्या गोष्टींना मला तेच म्हणायचं की आजकालचं निवेदन म्हणजे त्यांना असं वाटतं मग काय, मग तुमचं बालपणी कसं होतं, मग तुम्ही कुठे गेला, मग काय केलं. आय जस्ट डोंट नो वाय डोंट यू स्टडी दॅट पर्सन. आणि त्या माणसाचं स्वतःचं म्हणून जेवढं कर्तृत्व आहे ते तुम्हाला काढून घेता आलं पाहिजे. अगदी ते म्हणजे तुमचं निवेदन. तेच बोलत अभ्यासपूर्वक गेलं पाहिजे. आणि जो क्षणे क्षणे नवतामुपैते तदैव रूपम रमणीयताया. तुम्ही जर दरवेळी काही नवीन दिलं नाही, तुला माहिती अशी माणसं येतीमध्ये आपण बाबांची म्हणजे शाहीर साबळेंची शेवटची मुलाखत आहे, सदाशिव अमरापूरकरांची ती मुलाखत तू मला घ्यायला दिली होतीस, ती शेवटची मुलाखत आहे. आठवत असेल तुला बोलणारा शंकर महादेवन आपल्याकडे येऊन मराठीमध्ये ते जे झालं होतं की मराठी आणि हिंदी असं दोन्ही भाषांमध्ये बोलत. खरंच आहे, हे निर्माण करणं काम आपलं आहे. अगदी अगदी. तू व्यासपीठावरचे पण एवढे वेळ प्रोग्राम केलेले आहेस निवेदनाचे, काय वाटतं तुला डिफरन्स? लाईक बिकॉज तिकडे तुला असा ओपन रिस्पॉन्स समोरून टक करून येत असतो, सो ते कसं काय तू एन्जॉय करते? इथलं जे बोलणं आहे ना आणि तिथलं जे बोलणं आहे त्यातले मोकळेपणात थोडासा फरक असतो. इथे फार तुम्हाला ज्याला आपण प्रिसाईज म्हणतो की इथे चुकीला माफी नाही, तर ते आहेच. पण तिथं तुम्ही थोडंसा मागे पुढे, ज्याला आपण हेलकावे आंदोलनं म्हणतो, तसं तुम्ही थोडं घेऊ शकता. तुमचा राहिलेला किंवा विसरलेला तपशील तुम्ही पुढे गाण्यामध्ये हे करून घेऊ शकता, म्हणजे जोडून घेऊ शकता. इथं तसं नसतं. इथं वेळ मात्र मर्यादित आणि कामे पडली अनंत असं असतं. आपल्याकडे अगदी थोडक्या वेळामध्ये एक व्यक्तिमत्व किंवा एखादा विषय उलगडून दाखवणं हे महत्वाचं असतं. पण तिथं आपल्याकडे थोडा वेळ असतो. पण प्रत्येक ठिकाणी निवेदकाच्या मनामध्ये एक घड्याळ टिकटिकत राहिलं पाहिजे आणि त्याला थोडक्यात किती मोठं मांडता येईल त्याचा विचार केला पाहिजे. हे ना तुम्ही शेवटी करत करत जाता, त्यातनं तुम्हाला मिळत जातं असं मला वाटतं. मी सांगू का, मी वपूंचं कथाकथन जसं ऐकलंय तसं वपूंचं निवेदन ऐकलंय. मी शांताबाईंचं काव्य वाचन किंवा गीत वाचन नाही, तर मी त्यांचं निवेदन ऐकलेलं आहे. तर त्यामुळे ना हे सगळं अभ्यास करताना आपल्याकडे काय नाही आहे आणि काय कमी आहे याची जाणीव होत गेली. आणि दुसरं एक मला फक्त एकच वाक्य घेते मी की एका बाजूला सूत्रसंचालन म्हणजे शासकीय निमशासकीय कार्यक्रम पुष्कळ केले हे सगळे, आणि दुसऱ्या बाजूला शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, भावसंगीत, हिंदी मंच, मराठी मंच, हे सगळं मला मिळालं. आणि तू पत्रकारिता पण केलेली आहेस, म्हणजे तू मगाशी मला सांगितलं त्याप्रमाणे महाभारत, चाणक्य ह्या सगळ्या याच्यामध्ये कसं काय, म्हणजे तिथे कसा झाला? अगदी सहज, कारण मी संस्कृतची विद्यार्थिनी आहे. रामायण मालिका जेव्हा चालू होती तेव्हा फक्त प्रेक्षक म्हणून मी त्या म्हणजे बघत होते. परंतु महाभारताच्या वेळेला बी.आर. चोप्रांकडनं, आणि म्हणजे बी.आर. चोप्रांकडनं पहिल्यांदा नाही, ते आलं मला महाराष्ट्र टाइम्सकडून. आणि त्याचं सगळं श्रेय दिनकर गांगला नाही, कारण त्याच्या आधी मी थोडी बहुत पत्रकारिता करायला सुरुवात केली होती, आपल्या मालिकांवर लिहित होते. आणि त्यावेळेला ते म्हणाले की आमचं पहिलं कलर आर्टिकल चालू होणार आहे आणि महाभारतावर लिहायचे, पण मला ते जो लेखांक असेल तो दर शनिवारी हवा, आणि तो असा हवा
की व्यासांचं महाभारत आणि आता चोप्रा निर्माण करतायत ते महाभारत, या दोन्हीतला फरक तुम्हाला सांगायचा आहे. आणि लोक रविवारी काय बघतील ते आपण त्यांना शनिवारी सांगणार आहोत. तर हे शनिवारी सांगत असताना आपण त्यांची उत्सुकता वाढवणार आहोत, एवढंच त्यांना देणार आहोत. पण त्याचबरोबर आपण समीक्षा करत करत लिहिणार आहोत हे लेखन. आणि तो माझ्यासाठी इतका मोठा अनुभव होता. एका मोठ्या वर्तमानपत्राच्या एका मोठ्या संपादकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, त्यासाठी मी रात्रीचा दिवस केला. त्या संपूर्ण 2.5 वर्षाच्या काळामध्ये 2 ते 3 तास फक्त झोपले, बाकी नव्यानं महाभारताचा अभ्यास करणं. आणि दुसऱ्या दिवशी चोप्रांच्या ऑफिसमध्ये भांडायला जाणं की तुम्ही असं का दाखवलं, मी असं मूळ महाभारतामध्ये असं लिहिलेलं आहे असं. पण B.R. चोप्रा नावाच्या हिमालयानं मला त्यांचं ऑफिस, त्यांचा रेकॉर्डिंग स्टुडिओ, त्यांचं एडिटिंग टेबल आणि जिथे ते लोक शूटिंग करत होते ते सगळं मोकळं करून हमारी मंगला, अरे वा, ते हमारी मंगला जे होतं आणि ते पापाजी असं नातं निर्माण झालं. इवन आय वॉज नॉट नोईंग अबाउट दिस. आणि आता कोणालाही माहीत नसलेली गोष्ट सांगते, ज्यावेळेला ते अखेरचे क्षण मोजत होते त्यावेळी मी त्यांना बघायला गेले, कारण पापाजीनं बघितल्याशिवाय मला जमलंच नसतं. त्यावेळेला त्यांना कोणीतरी विचारलं की आपने पहचाना, हा ही हमारी मंगला. मला असं वाटतं केवढं मोठं बक्षीस आहे मला, क्या हिमालया एवढ्या निर्माता निर्देशक असलेल्या माणसानं शेवटपर्यंत माझं नातं जपून ठेवलं. आणि महामालिकांचा प्रवास असा सगळीकडे तू म्हणजे चाणक्य, डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी, ज्यांच्या प्रत्येक चित्रपटाबद्दल मनामध्ये माझ्या सामान्य प्रेक्षक म्हणून कुतूहल असतं आणि पत्रकार म्हणून उत्सुकता असते. चाणक्याच्या मधली माझी एक आठवण आहे. आय वॉज बीन कास्टेड इन चाणक्य. वा, येस. आणि नाही केली मी, कारण का दॅट टाइम आय गॉट मॅरिड विथ मार्कंड आणि त्याच्यामुळे मी पैसे परत करून आले त्यांना. आज कुठेतरी थोडंसं असं हे वाटतं की अरे करायला पाहिजे होती. आणि तुझी जी पट्टी आहे ना, अगं माझी स्क्रीन टेस्ट झालेली आहे, म्हणजे त्याला आय वॉज सिलेक्टेड बाय बाकायदा गिव्हिंग द स्क्रीन टेस्ट. मला कॉस्ट्युम टेस्ट माझं सगळं झालेलं होतं. अरे येस. आणि वन ऑफ द 3 लिडिंग लेडीज, एक पल्लवी जोशीने केलं होतं आणि वन ऑफ द 3 लिडिंग लेडीज मधला माझा तो रोल होता. एनिवेज व्हॉट एव्हर आपल्या फारच. आणि डाऊट आज असं वाटतं की अरे म्हणजे ते करायला पाहिजे होतं. ठीक आहे, जो तकदीर में लिखा है वो मी बरं. आता आपण जरा वळूया तुझ्या पुस्तक लिखाणाकडे. बरोबर, तू 4 पुस्तकं लिहिलेस. तर 4ही पुस्तकांची मला नावं कळू दे. आणि एक तर मी वाचलेलं आहे, सुमन कल्याणपूर यांच्या जीवनावरती तू लिहिलेलं आहे चरित्रलेखन, ज्याला आपण चरित्रलेखन थोडा आधी आहे, पण सुरुवात तशी झालेली नाहीये. कारण काय झालं की दूरदर्शनवर विद्यार्थी, शिक्षक, गृहिणी, पालक, त्याच्यानंतर छोटे व्यावसायिक अशा सगळ्यांबद्दलचे जे कार्यक्रम होते ते कार्यक्रम मला करण्याची संधी मिळत गेली. त्यामुळे कसं असतं की निवेदकाला केवळ संगीतात किंवा साहित्यात रमता येत नाही, त्याला सामाजिक भान असावं लागतं. या सगळ्या कार्यक्रमांनी माझ्यातल्या शिक्षकाला खतपाणी दिलं, मला एक सामाजिक भान दिलं, समाज कुठे चाललाय ते दाखवलं. ग्राहक चळवळींनी मला समाजात लढावं कसं त्याचा धडा दिला. आणि हे सगळं करत असताना ती पत्रकारिता फुलत गेलेली होती. मग दूरदर्शनसाठी, आकाशवाणीसाठी, दिवाळी अंकांसाठी लिखाण करताना काहीतरी तुम्हाला स्थायी पाहिजे अशी संधी चालून आली. म्हणजे मी डॉक्टर सबनीस म्हणून आहेत, तर ते ह्याला राहतात, वॉशिंग्टनला राहतात. ते मला म्हणाले की आपण आपल्याकडून अमेरिकेत गेलेल्या मराठी जनांबद्दल लिहूया. मुलाखत हा तुमचं बलस्थान आहे. तर आपण जवळजवळ 60-70 मंडळींच्या किंवा कुटुंबांच्या मुलाखती घेऊया आणि त्यावर आधारित आपण एक सोशोलॉजिकल सर्वे करणारं असं पुस्तक, की आपली माणसं गेली कशी, राहिली कशी, रमली कशी आणि आज नेमकी कुठे आहे. आणि त्याच्यामध्ये मला खूप मोठा आपल्या मराठी जनांचा अनुभव घेता आला, त्यांच्याशी बोलता आलं, त्यांना पुस्तकात मांडता आलं. आणि ही आपलीच माणसं आहे पहिलं पुस्तक. अच्छा. त्याच्यानंतरचं जे पुस्तक आहे ते सुमन सुगंध, कारण मी सुमन सुगंध हा कार्यक्रम करत आहे. आणि जसं म्हटलं तुला की माझ्या देवानं एक तो त्रिकोण मला बहाल केलेला होता की लताबाई, आशाबाई आणि सुमनताई, म्हणजे ज्याला आपण प्युअर नेक्टर म्हणतो, अमृतच आहे ते, अगदी असा आवाज, तितकंच साधं व्यक्तिमत्व जे लोकांपासून असं लांब आहे. म्हणजे असं ते कमळ असतं ना, असं मिटलेलं, आणि त्याला तुम्हाला असं
असं करून तुम्हाला ते उमलावं लागतं. तसं सुमनताईंचं व्यक्तिमत्व मला त्याच्या जवळ जाता आलं. त्यांना थोडंसं का होईना उमलवता आलं आणि मग त्यावर ते लिहिलेलं पुस्तक आहे. छान लिहिलंय. गोव्याला मी प्रचंड कार्यक्रम केले, शासकीय सुद्धा. तिथं मनोहर पर्रिकर नावाचं अफलातून व्यक्तिमत्व मला भेटलं. वादळ वादळ. आणि माणूस इतका राष्ट्राभिमानी, इतका देश समर्पित असू शकतो, इतका विद्वान असूनही सर्वसामान्यांमध्ये मिळू शकतो. त्यामुळे 2002 पासून आमचं ठरलं. 2006ला मी आणि भाई, मी त्यांना भाईच म्हणायचे, सगळेच भाई म्हणतात, की मी तुमच्यावर लिहिणार आहे पुस्तक. ते म्हणाले किती घाई आहे तुम्हाला? म्हटलं अजिबात नाही आहे. तेव्हापासून मी भाईंवर बोलत गेले. भाईंचं जे जसं जीवन प्रवाह चालू होता, राजकीय जीवनाचा प्रवास, तो मूकपणे पाहत गेले. संधी मिळाली नाही, पण पहिल्यांदा आम्ही खूप मुलाखती त्यांनी मला दिल्या. 4 ते 5 विशाल मुलाखती दिलेल्या आहेत त्यांनी मला, तासन तासांच्या. तर ते मटेरियल माझ्याकडे होतं. दुर्दैवानं आपले संरक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळ नसायचा, म्हणून ते पुस्तक त्यांच्या हयातीत नाही आलं. पण ते गेल्यानंतर ते पुस्तक आलं आणि मला असं वाटलं की त्या पुस्तकातून मला आवडलेला, भावलेला हा राजकीय नेता माणूस म्हणून कसा आहे ते त्याच्या सगळ्या आपल्या माणसांना घेऊन मला लिहिता आलं. त्याच्यामुळे ते एक आहे. आणि दुसऱ्या एका माणसाचं ऋण मला इथं व्यक्त करायचं, ते म्हणजे पंडित प्रभाकर कारेकर. गोव्याच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक रागाबद्दल, प्रत्येक गायकाबद्दल आम्ही बोलत होतो की हा राग मला आज असा का वाटतोय पंडितजी, आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मग हा राग मला श्रीकडे चाललाय असं का वाटतोय, या रागाचं तत्व काय, या रागाचे गुण काय. व्याकरणाच्या पलीकडे राग समजून घेण्याचं एक वेगळं शास्त्र असतं, ते हृदयावर चालतं. ते त्यांनी मला शिकवलं की नाही, असं रागाकडे बघायचं असतं, असं मैफल अशी ऐकायची असते. आत्ता हा गायक त्या वाटेवरनं चाललाय, अजून त्याला ते मिळालेलं नाही आहे ते, पण बघ ऐक ऐक म्हणजे तुला पुढे मिळेल. काय असतं की यातून तुम्हाला राग कळायला लागतो, मैफल कळायला लागते. ती रंगवण्याची आयुधं कसा कसा प्रत्येक गायक वापरतोय ते कळायला लागतं. आणि मग बाजूला तुम्ही अभ्यास केलात आणि त्या बाजूला तुमच्यासोबत कविता, साहित्य असं आलं की मग तुम्ही शब्दांचा जो नजराणा रसिकांना देता तो समृद्ध करून देता. फॅन्टॅस्टिक. देश-विदेशात तू असंख्य असे कार्यक्रम केलेले आहेस, म्हणजे सामाजिक असो, शैक्षणिक असो, राजकीय असो, काहीही असो, परंतु पुष्कळ, असंख्य. काही मोजदाद ठेवलेस त्याचे? खरं म्हणजे ही माझ्या आयुष्यातली एक मोठी चूक आहे की ते किती कार्यक्रम झाले ते आपल्याला लक्षात येत नाही. लक्षात येत. पण आरशाचे मात्र 1455 कार्यक्रम मी लिहून ठेवले. लिहून ठेवले असं नाही, पण मी लक्षात ठेवू की आपण इथं इतके वेळा केला, इथं इतके वेळा केला. पण हे सगळं प्रत्येक कलाकाराने केलं पाहिजे. माझ्यासमोर वपूंचं इतकं सुंदर उदाहरण होतं. वपू आपल्या प्रत्येक कार्यक्रमाची कॅसेट करायचे आणि ठेवायचे आणि त्या कार्यक्रमाची नोंद पण मी शेवटपर्यंत तसं केलं नाही. पण एक सांगते की हजारोंच्या संख्येनं कार्यक्रम करायला मिळाले. परदेशात नव्हे, परदेशात मी माझे एकपात्री केले, संगीताचे कार्यक्रम केले, मुलाखतींचे केले, पण त्याच्यामध्ये मला सुनील गावस्करांसारख्या माणसाची मुलाखत घ्यायला मिळाली. ह्याच्यापेक्षा आणखी काय हवं. म्हणजे इतका दिलखुलास एक माणूस, आपला आवडता क्रिकेटर, आणि त्याच्यासाठी मी केलेला मनसोक्त अभ्यास अत्यंत. त्यामुळे मुलाखत मी असं म्हणते की तो त्रिकेंद्री संवाद असतो. त्याच्यामध्ये न बोलता समोरचे रसिक सहभागी असतात आणि आपण मनकवडे असलो तर त्यांना नेमकं आत्ता काय पाहिजे आपल्याला कळतं आणि या माणसाला खुलवायचं कसं ते तुम्हाला कळलं. एक्झॅक्टली. या 3 गोष्टी एकत्र आल्या की मुलाखत न राही रंगतेच. म्हणजे मला आता तुझ्या जरा एकपात्री याच्याकडे वळावं असं वाटेल. त्या कार्यक्रमाचं कसं काय तुला, म्हणजे संकल्पना कशी करावीशी वाटली? एकपात्री कार्यक्रमाची संकल्पना हीच की निवेदनात तुम्ही जे बोलता तुम्ही सगळं मांडू शकत नाही. निवेदनाचं व्यासपीठ हे वेगळं असतं. त्यामुळे तिथं जे तुम्हाला मांडता येत नाही पण तुम्हाला लोकांना सांगावंसं वाटतंय त्या गोष्टी जमतात, ते भरून वाहू लागतात मनातून. आणि त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की आता तुम्हाला एक वेगळं क्षेत्र हवंय, एक वेगळं माध्यम हवंय. तिथून एकपात्री कार्यक्रम चालू झाले. आरसा हा पहिला एकपात्री कार्यक्रम जो मी 1995 साली केला, ज्याचे 1455 प्रयोग झाले. वाव. त्याच्यानंतर आरशाच्या प्रयोगात तुम्हाला वेगळं काहीतरी सापडलं
म्हणून मला असं वाटलं की आपण कथाकथन केलं, पण आपण कथांकडे वेगळ्या नजरेनं पाहू शकतो का, म्हणून कथा अंगुष्ठ मात्र सादर करायची, संक्षिप्त, पण लेखकाच्या शैलीच्या पंखांना हात लावायचा नाही, ती तशीच ठेवायची. असं एक थोडंसं मी केलं आणि मग कथामंजिरी नावाचा कार्यक्रम केला. मग आठवणी इतक्या जमलेल्या होत्या की नुसत्या आठवणींचा सुद्धा एक कार्यक्रम व्हायचा. माझं कसं आहे की माझ्या आठवणींबरोबर कविता येते, कवितेबरोबर कुठला तरी उतारा मला आठवतो, असं माझं होतं. म्हणून त्या आठवणींच्या साठवणी झालं. असं करता करता आता मी मनोमनीपर्यंत आलेली, कारण शेवटी मला माहिती आहे की माझं काम काय आहे, माझ्या मनातलं दुसऱ्याच्या मनात नेऊन ठेवणं आणि त्याला ते जास्तीत जास्त त्यानं मनात ठेवावं यासाठी मी प्रयत्न करणं. त्यामुळे मनोमनी हा माझा 4था एकपात्री कार्यक्रम आहे जो मी करते. आरशाचे प्रयोग खूप झाले, पण मनोमनीचे सुद्धा परदेशात झाले. एवढ्या सगळीकडे तुझा वावर हा अतिशय सुंदर वावर आहे खरंच. म्हणजे लाईक अँड पीपल दे रेकग्नाइज यू विथ युअर जस्ट नेम. आज आपल्या नावाला पण एक वलय निर्माण करणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी तू म्हणजे झटावंच लागतं प्रत्येकाला. हार्डवर्क इज देअर आणि ते तू खूप म्हणजे आडवा अभ्यास. हां, तुम्ही आडवा अभ्यास करत जायचं असतं. मुळापासून अभ्यास करा आणि मग त्याच्यात तुमचा विषय आला की उभा अभ्यास करा, असं असतं ते. आणि मला अभ्यास करायला आवडतं, मला विद्यार्थ्यांना शिकवायला आवडतं, मला ज्ञान जमा करायला आवडतं आणि ज्ञान द्यायला आवडतं. हो. आता त्यामुळे या सगळ्यातनं आपण ती प्रक्रिया तू आता जे म्हणालीस की ज्ञान द्यायला आवडतं त्याविषयी आम्हाला जरा. मी म्हणजे काय म्हणूया, मुंबई विद्यापीठ आणि काही काळ SNDT विद्यापीठ इथं मी पत्रकारिता पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकवलेलं आहे. मुंबई विद्यापीठात तर जवळजवळ मी 17-18 वर्ष शिकवले. पण व्हॉट वॉज द सब्जेक्ट? तिथं माझा निवेदन आणि पत्रकारिता यांचा अन्योन्य संबंध किंवा पत्रकारितेतली संवाद मूल्य जी आहे त्यावर, पत्रकारितेतली निवेदन शैली, मुलाखत कशी घ्यावी, मुळामध्ये पत्रकारानं आपलं व्यक्तिमत्व त्यासाठी तयार कसं करावं, हा एक पेपर असायचा आणि त्या पेपर हे सगळे त्यातले मुद्दे असायचे आणि मी मुलांना शिकवायचे. आणि बाहेरही मी वर्कशॉप म्हणजे परदेशातही घेतलेली आहेत. गोव्यात मला तशी संधी मिळाली, गोव्यात मला खूप मिळाली संधी. वंडरफुल. मला एक गोष्टीचा अतिशय आनंद आहे की तू त्यांना शिकवलंस, म्हणजे येणाऱ्या पिढीचे जे कोण निवेदक असतील ते निश्चितपणानं चांगले येतील बेसिकली. नाही आणि आहेत ना, आताही करतायत. आता ती लोक खरंच म्हणजे व्यावसायिक म्हणून करत आहेत, तर चांगलं करतायत. आता याच्या पुढचं काय तुझं? म्हणजे याच्या पुढचं तुला सांगते, माझे एक पुस्तक अगदी मागे राहिलेलं आहे, तर ते पुस्तक मला लिहायचं आहे. अगदी वेगळ्या माणसावर लिहिते मी, मधुकर तळवलकरांवर लिहिते की जे व्यायाम महर्षी म्हणूया आपण त्यांना, तळवलकर शरीर सौष्ठव महर्षी, त्यांच्यावरचं पुस्तक माझं काही कारणामुळे, खरं म्हणजे काही कारणामुळे, कारणही सांगते तुला. मी गेले 10 वर्ष हिंदीचे खूप कार्यक्रम करते आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाला संशोधन आणि त्याच्या तयारीची खूप गरज असते. त्यामुळे ते भाषेवरती प्रभुत्व कसं काय हासिल केलं सिंधीच्या? श्रवण. पहिल्यापासून तुम्ही श्रवण किती करताय, दुसऱ्याचं किती ऐकताय, चांगलं किती शोषून घेताय, त्यावर अवलंबून. उर्दू शिकवायला तुम्हाला सरच यायला पाहिजे तसं नाही, तुम्ही चांगल्या लोकांचं ऐका ना, ते घ्या आपल्या म्हणून. हिंदी उत्कृष्ट. डॉक्टर देवेश ठाकूर मला हिंदी शिकवत होते कॉलेजमध्ये. हिंदी चांगलं नाही झालं तर कसं होऊ शकतच नाही. मला शाळेमध्ये दुबे म्हणून अत्यंत उच्च विद्याविभूषित व्यक्तीनं शिकवलेलं आहे. त्यामुळे हिंदी माझं मराठी इतकंच हिंदीवर प्रेम नाही. काय झालेलं होतं मी तुला सांगते की मी पण मराठी मीडियममधनं आलेले होते आणि जेव्हा मी ये जो जिंदगी हा पहिल्यांदा एपिसोड केला तेव्हा मला ही जाणीव झाली की वेन यू आर ॲक्टिंग, तुम्हाला अभिनय म्हणून माझं चांगला येत होता, बट देन आय यूज टू गेट कॉन्शियस अबाउट माय लँग्वेज. सो मी म्हटलं की नाही, आपण प्रॉपरली हे केलं पाहिजे. देन आय जॉईन दिनेश ठाकूर्स ग्रुप. मग मी 3 वर्ष तिकडे अंकमध्ये होते आणि मी असंख्य त्या हिंदी नाटकांमध्ये वगैरे कामं केलेली आहेत तेव्हा. सो त्यामुळे मी हा मुद्दाम प्रश्न टाकला की हां, कारण का ते शिकावं लागतं प्रत्येक ह्याच्यावरती, कुठे नुकता पाहिजे, कुठे काय पाहिजे. आणि जेव्हा केव्हा तुमचं एकदा भाषेवरती प्रभुत्व येतं ना, तेव्हा मग तुम्ही अभिनयात असा, निवेदक असा किंवा काही असा, यू डोंट गेट कन्फ्यूज म्हणण्यापेक्षा एक कॉन्फिडन्स येतो आतमध्ये
एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. भाषा प्रभुत्व हे अतिशय महत्वाचं आहे. अगदी. तू आत्ताला किती म्हणजे कुठल्या कुठल्या भाषांमध्ये जास्त अशी ही आहे? मी मराठी, हिंदी, इंग्लिश. हां. इंग्लिश ही अर्थातच मला सपोर्टिंग म्हणून लँग्वेज येते, कारण तुम्ही मराठीत करत असताना अनेक माणसं तिथं अमराठी असतात. त्यांच्यासाठी तुम्हाला काही उद्घोषणा कराव्या लागतात, त्या मी इंग्रजीमध्ये करते. हिंदी आणि मराठीमध्ये तर आता मी सारखेच कार्यक्रम करत असते, म्हणजे ते करते. आज तू आमच्या इकडे आलीस, इतकी सुंदर दिसतीयस ना खरं. अगं बाई, आज म्हणजे तू नेहमीच छान दिसते, पण आज जरा जास्तच खुलून आलेलं आहे सगळं सौंदर्य. आज काय मैत्रिणीबरोबर बोलतीये ना, बातो बातो वातो येस येस. सो फार आनंद झाला. मस्त. आणि तुझं कार्य असंच कायम चालू राहो यासाठी आमच्याकडनं तुला स्वप्न आहेत, खूप प्रवास आहे शुभेच्छा. आणि खूप अभ्यास करायचा आहे. तू इतक्या चांगल्या शुभेच्छा दिल्यात, त्यामुळे द्या आणि लोकांचा आशीर्वाद या बरहुकूम चालायची इच्छा आहे. येस येस येस. लवली, फॅन्टॅस्टिक. नाईस टू सी यू अँड नाईस टू मीट यू अँड ऑल द बेस्ट फॉर ऑल युअर व्हेंचर्स इन फ्युचर. थँक्यू. मंगला, आज माझ्या बातो बातो में या कार्यक्रमात तू आलीस, इतके सुंदर विचार मांडलेस त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आद्या हर्बल प्रॉडक्ट्सतर्फे ही तुला एक भेट. काय मस्त. याचाही आनंद आहे. येस. आणि छान आहेत प्रॉडक्ट्स, मी वापरलेले आहेत. अरे वा. व्हेरी गुड. नक्की वापरणार. येस वापरणार.